एक तुळशीच्या बॅग मैदानात पाहायला मिळाले. तर तितपत पाहिलं तर ग्राउंड नंबर 1 वरती आपण जाऊन जरी पाहिलं तर वैष्णवी विरुद्ध उंडरगाव हा दोन्ही संघांमध्ये सामना पाहायला मिळते. दोन्ही संघ एक तुळशीचे संघ आपल्या मैदानात पाहायला मिळाले. कोणाच्या बाजूने निकाल लागणे हे पाहणं तितपत गरजेचं आहे. मित्रांनो, या आयोजनावरती बोलणं तेवढं गरजेचं असेल कारण आयोजन पाहिलं खूपच सुंदर अप्रतिम असं आयोजन आपल्या मैदानात पाहायला मिळते. मित्रांनो, आपण पाहिलं या आयोजनाचं बोललं गेलं आणि पुनश्च मैदान क्रमांक 1 जर बघितला तर लोकल बॉईज गडबड वर्षात उर्दूने म्हटलं तर महाराष्ट्रातील नामांकित संघ आणि समोर ठरलेला आहे तो चंद्रगडातील एक लोकल संघ. आता कुमार तोडचा थर्ड रेटसाठी जातोय करूया म्हणून कुमार काय करणार, पॉईंट घेणार तिथं आणि बोनससाठी मोठा, परंतु थोडीशी मिस्टेक कॉर्नर करणं होते. 2 पॉईंट कुमारला मिळतात याच्यामध्ये डुआय डायरेक्टला. यशवंतकार, कुंभोशी, रोड, बिरवाडी आणि कोकबन अशा 5 ग्रुपच्या वतीनं ही भव्य स्पर्धा भरवलेली आहे आणि संपूर्ण स्पर्धेला एक चांगला प्रतिसाद आपण पाहतोय प्रेक्षक मंचामधून माध्यमातून किंवा खेळाडूंच्या माध्यमातून. भलेही संघ लेट आले परंतु थेट आले सर्व आणि एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. पुनश्च ओंकार वेचवी संघाचा हा खेळाडूपटू 5च्या डिफेन्समध्ये सचिन मोरे, आपण कुठे असाल तर या ठिकाणी यायचं आहे. सचिन मोरे धन्यवाद. चला, मैदान क्रमांक 4 वर या ठिकाणी सामना जमलेला आहे. आपल्याला विनंती असेल पानपदेवी रायवाडी विरुद्ध वादळ खालीकडा म्हणून आपण विनाविलंबच्या ठिकाणी मैदान क्रमांक 4चा ताबा घ्या. शेवटच्या 1 मिनिटाचा अवधी आपल्याकडे असेल. आपल्याला विनंती करतो पानपदेवी रायवाडी विरुद्ध वादळ खालीकडा म्हणून आपण त्वरित मैदान क्रमांक 4चा ताबा घ्यायचा आहे. पानपदेवी रायवाडी आणि आपण थांबायचं आहे. पानपदेवी रायवाडी चारीकडा असं मला काही वेळ थांबवले. धन्यवाद. या ठिकाणी मैदान क्रमांक 3 ही मैदान एक जबरदस्त सिच्युएशन मध्ये सुरू आहे. मैदान क्रमांक 3 वर मात्र आपल्याला सामना पाहायला मिळतो शिरगाव विरुद्ध रोटा संघ. यानंतर मैदान क्रमांक 1 वर होणारा सामना असेल. अर्थातच वादळ खालीकडा विरुद्ध पानपदेवी रायवाडी. मैदान क्रमांक 2 वर यापुढे होणारा सामना असेल. यशवंतकार विरुद्ध तळाघर. तर मैदान क्रमांक 3 वर यापुढे सामना होईल TPM तानाजी विरुद्ध रोहा. रायगड जिल्ह्याला खऱ्या अर्थाने वेळ लावून सोडेल अशी ही जबरदस्त कबड्डी स्पर्धा आज मात्र आपल्याला पाहायला मिळते. ती आगरी ज्ञाती सेवा मंडळ रोहा तालुका यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली ही भव्य आणि दिव्य अशी कबड्डी स्पर्धा. खरं तर डोळ्याच्या पारणे फेडणाऱ्या लढती या कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच सर्व रसिक माता प्रेक्षकांचं या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेला एक महत्त्वपूर्ण हजेरी लाभलेली आहे आणि मात्र लोणाच्या बोजाचं संकट येत आहे ते अर्थातच गडबड या संघामध्ये. बराटे असं संघ आपल्याला पाहायला मिळतो प्रतिस्पर्धी पाहण्यामध्ये. अर्थातच काळगडे उडगवणे विरुद्ध गडबड या 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला लढताना पाहायला मिळते. खरं तर दोन्ही या रोहा तालुक्यामध्ये मातब्बर असे संघ असतील.
एक संघ मात्र अर्थातच खनेरा विभागामधील आहे तर दुसरा संघ अर्थातच रोहा तालुक्यामधील आहे. दोनही मातब्बर संघ यावेळेस सामने आलेले खेळाईसाठी यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. ओंकार जर्सी क्रमांक 5 एक तसे माघारी परतला. तर मैदान क्रमांक 1 वर देखील एक चुरशीची आणि कडवी झुंज यावेळेस खेळाईसाठी आविष्कार सातमकरच्या खेळाडूने त्या रायगड जिल्ह्याच्या कुमारगडाचं नुकतंच प्रतिनिधित्व केलं आहे असा आविष्कार यावेळेस मात्र रोखला जातो आहे. तर असं ओंकार वेसरी संघाला देखील एक भला मोठा इतिहास लाभलेला आहे. तर सलग 3